प्रेग्नन्सी हा स्त्रीच्या आयुष्यक्रमातला नॅचरल भाग आहे. जपानमध्ये गर्भसंस्कार नाही, अमेरिकेत गर्भसंस्कार नाहीत. शेकडो लोक आहेत नोबेल विनर, शेकडो ऑलिम्पियन्स आहेत. मग आपल्याकडे का नाही? फळं खा, सगळी फळं चालतात. आपल्याकडे पारंपरिक पपई खाऊ नका असं सांगितलं जातं. बरेच लोक पाईनॅपल आणि आंबा खाऊ नका असं सांगतात. पाईनॅपल आंबा खाल्ल्याने काही होत की हल्ली खूपच हे फॅड आहे की आम्ही योगा करतो सर, आम्ही नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ते असं नसतं. सो प्रेग्नन्सीमध्ये रात्री उशिरा खाऊ नये. मेन डिनर जे मेन मील्स आहे ते 8 वाजताच्या आत करावं, म्हणजे 3-4 तास मिळतात तेवढ्या वेळात. सो हा वेडेपणा आहे की तुम्ही त्याला शास्त्रीय संगीत खूप ऐकवा म्हणजे तो संगीतात मोठा होईल असं काही नाही. जन्माला आल्यावर शास्त्रीय संगीत ऐकवा, लहान असताना ऐकवा, 5 वर्षाचा असताना तरी तो होईल मोठा. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनाक्षी आणि आपण पाहत आहात टॉक्स विथ मीनाक्षी शो. आजचा आपला विषय आहे एक असा प्रवास जो प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येतो, प्रेग्नन्सी. जिथे खूप एक्साइटमेंट असते, पण त्याच्यासोबत खूप कन्फ्युजन आणि फिअर पण असतं. काय खावं, काय टाळावं, स्वतःची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी, हे सगळे प्रश्न एका महिलेसमोर उभे असतात. आणि त्यानंतर येतो पोस्ट प्रेग्नेन्सी फेज, जिथे आहेत ट्रॅडिशन, रिच्युअल्स आणि मॉडर्न लाईफस्टाईल. याच्यात बॅलन्स साधणं खरंच खूप कठीण होऊन जातं. आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींनी सांगितलेल्या काही गोष्टी ह्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात आणि काही गोष्टी ब्लाइंडली केल्या जातात. तर त्याच्यात किती रियालिटी आहे, आज आपण हे क्लॅरिटी करून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे मेनोपॉज, ज्याच्याबद्दल अगदीच बोललं जात नाही आणि अवेअरनेस पण खूप कमी आहे. ह्या सगळ्या फेजेसवर आज आपण एक प्रॅक्टिकल, सायंटिफिक आणि रिअल कन्व्हर्सेशन करणार आहोत. आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत डॉक्टर चंद्रकांत संकलेचा सर, जे वुमेन हेल्थ, प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी केअरमध्ये एक्सपर्ट आहे. सो सुरू करूया आजचं कन्व्हर्सेशन. वेलकम टू द शो सर. नमस्कार. तुमचा आधीचा जो पॉडकास्ट होता त्यात तुम्ही खूप छान प्रकारे एकदम माहिती दिली प्युबर्टी, मेन्स्ट्रल सायकलविषयी. आणि आज मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी आणि मेनोपॉज फेज. महत्त्वाचा विषय आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात. बिलकुल. प्रेग्नन्सी असली की सगळ्यांना एक एक्साइटमेंट असते, पण त्याच्यासोबत खूप सारे क्वेश्चन्स पण असतात मनात, की काय खावं, काय नाही खावं. आणि भरपूर लोकही गाईड करणारे असतात घरातले, कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं, आणि मग कन्फ्युजन जास्त क्रिएट होतात. पण आजकालचा सगळ्यात मोठा मुद्दा मला असा वाटतो की प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हल्ली एका शहरात एक IVF सेंटर असायचं आधी, आता प्रत्येक रस्त्यावर एक IVF सेंटर बघायला मिळतं. याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार की प्रेग्नन्सी कन्सीव्ह कमी? कन्सेप्शन होत नाही, म्हणजे त्याला मराठीत वंध्यत्व असा शब्द आहे. इंग्रजीमध्ये इन्फर्टिलिटी असं म्हणतात. म्हणजे इन्फर्टिलिटी बाय डेफिनेशन असतं की कुठलंही गर्भनिरोधक साधन न वापरता 1 वर्षात जर त्या जोडप्याला मूल झालं नाही तर त्याला इन्फर्टिलिटी असं म्हणायचं आणि तुम्ही इन्व्हेस्टिगेट करायचं. मग आता मूल का होत नाही, तर कधी कधी बाय चॉईस असतं. काही लोकांना मूल नको असतं. हल्ली मूल वाढवणं खूप महागडं झालं आहे बरोबर. आणि खूप दगदगीचं पण झालं आहे. आणि ॲक्च्युली जगातलं किंवा समाजातलं वातावरण असं आहे की काहींना वाटतं की या समाजात मूल आणणं म्हणजे नॉट वर्थ, म्हणजे इतकं असं वाटू शकतं कोणाला. दुसरं माझ्या मते सध्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे वय. ओके. मुलींची लग्न उशिरा होतात. 25-27ला मुली लग्नाचा विषय पण काढायला तयार नसतात. बऱ्याच मुली येतात फर्स्ट प्रेग्नन्सी तेव्हा 31-32 वर्षांच्या असतात, किंवा लग्नच 30-32ला होतं, तेव्हा तो मुलगाही 32-34चा असतो. त्यांचे जे व्यवसाय आहेत सध्या ते सुद्धा खूप धकाधकीचे आणि स्ट्रेसफुल आहेत. जे वर्क फ्रॉम होम करतात, परदेशातल्या कंपनीत काम करतात, ते रात्री बेरात्री काम करतात, म्हणजे दिवसा झोपतात आणि रात्री त्यांना ते ऑनलाईन काम. सो हा जो आपला सर्कॅडियन रिदम ज्याला म्हणतात की बाबा सूर्योदयाला उठलं पाहिजे आणि रात्री झोपलं पाहिजे, ते जर बॉडीचं डिस्टर्ब झालं तर हार्मोन इम्बॅलन्स असतो. सो त्याचा पण परिणाम होतो आणि लवकर काही आजार असतात. इतरही बरीच कारणं आहेत. म्हणजे आता आम्ही आमच्याकडे मेडिकल याच्यात साधारणपणे आपण असंच धरूयात की 10 जोडप्यांना असं मूल होत नसेल तर त्यातल्या
10तल्या 3 वेळेला त्या स्त्रीमध्ये प्रॉब्लेम असतो, 3 वेळेला पुरुषामध्ये प्रॉब्लेम असतो, बरोबर. 3 वेळेला दोघांमध्ये असतो किंवा परिस्थितीत असतो आणि एक म्हणजे 10% ही अनएक्सप्लेन्ड असते की सगळं नॉर्मल आहे पण मूल होत होत नाही. नाही. आता हे प्रॉब्लेम्स काय असतात तर गर्भाशय, त्याच्या नळ्या, स्त्रीबीज तयार होणे आणि पुरुषांमध्ये पुरुषबीज तयार होणे, बरोबर. नंतर इरेक्शनचे म्हणजे सेक्शुअल ॲक्टचे प्रॉब्लेम असतात. हल्ली आम्ही बरेच नॉन कॉन्झ्युमेशन ऑफ मॅरेज म्हणजे लग्न होतं पण त्या जोडप्यामध्ये शारीरिक संबंधच येत नाहीत, इंटरकोर्सच होत नाही. ओके. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेला मुलगा, तशीच मुलगी लग्नानंतर 2-2 वर्ष त्यांना हे जमलेलं नसतं. म्हणजे आज तर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि आपल्याला तर असं वाटतं की खूप लहान वयात हे सगळं लोकांना माहीत होतं माहीत होतं. आणि तरीसुद्धा असं जेव्हा आम्ही बघतो आणि हे इतकं अनकॉमन नाही. मुद्दा असा आहे की हे 2 वर्ष काय करत होते? ठीक आहे, सुरुवातीला अँक्झायटी असते, भीती असते, काही मुलींना फार पेन होतं, त्यामुळे मग सगळं होतं. सो 2 महिने, 4 महिने दे शुड सीक सम मेडिकल हेल्प, आयदर सायकॅट्रिस्ट किंवा गायनेकोलॉजिस्ट किंवा अँड्रोलॉजिस्टकडे. पण हे करत नाहीत. कदाचित भीती असेल, न्यूनगंड असेल, फोबो फॅमिली पण प्रेशर क्रिएट असेल, होतो. हो, फोबिया असेल की काय काय करावं म्हणजे लोक काय म्हणतील? किंवा मग अशा असेल की कधीतरी आपल्याला जमेल, पण कालांतराने असं होतं की ते डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि मग ते विविध कारणं शोधायला लागतात. म्हणजे समूह त्या मुलाला जर प्रॉब्लेम यायला लागला असेल सेक्शुअल ॲक्टमध्ये, तर मग तो उशिरापर्यंत काम करत बसतो, मग तो लवकर घरी येत नाही, मग काहीतरी कारण शोधून लवकर झोपतो किंवा अवॉइड करतो किंवा अशा अशा प्रकारच्या गोष्टी असतात. सो हे एक कारण असतं नॉन कॉन्झ्युमेशन. मी म्हणलं तसं लेट एज, स्ट्रेसफुल आणि अनियमित लाईफस्टाईल, बरोबर. कदाचित फूड याला काही प्रमाणात कारणीभूत असेल असं मला हल्ली वाटायला लागलं आहे, कारण आपलं फूड फार ॲडल्टरेटेड आहे. येस. आणि मग बाकी इतर मेडिकल कारणं तर आहेतच डिसिजेस. आय व्ही एफ सेंटरचं म्हणाल तर आय व्ही एफ हे तसं माणसाला मिळालेलं बून आहे. म्हणजे ज्या प्रमाणात इन्फर्टिलिटी वाढते आहे त्या प्रमाणात आय व्ही एफची गरज पण वाढते आहे. बरोबर. कुठलीही गोष्ट आहे ना मार्केटमध्ये येते तेव्हा त्याचं मार्केटिंग होतं आणि गरजेच्या लोकांना ते विकली जाते, पण गरज नसलेल्यांनाही ते विकली जाते. सगळ्याच गोष्टी आहेत. तसं हे पण होतं. मग कदाचित थोडा धीर धरला, 1-2 वर्ष तर नॉर्मली मूल होईल सुद्धा. होईल हां. सुद्धा. पण डॉक्टरलाही धीर नाही आणि पेशंटलाही धीर नाही. अशा वेळेला मग आय व्ही एफ ॲडवाईस केलं जातं. सो काही प्रमाणात थोडंसं असं होत असणार आहे. सो नीड पण वाढली आहे, ॲक्सेसिबिलिटी वाढली आहे. पूर्वी खूपच महाग होतं, ते आता कॉमन झाल्यामुळे थोड्या किमती कमी झाल्यात कॉम्पिटिशन. कमी झालं. बरोबर. पण हे मात्र आहे की आय व्ही एफचं प्रमाण, टेस्ट बेबीचं प्रमाण वाढलं आहे. ओके. आणि ह्या फॅक्टरमध्ये पी-सी-ओ-डी, हायपरथायरॉइडिझम, पी-सी-ओ-एसचा किती रोल आहे? आता आपण जे म्हणलं की मेडिकल कारणं म्हणजे आपण जी वंध्यत्वाची कारणं बघितली त्याच्यामध्ये आपण मेनली सोशल बघितली आत्तापर्यंत. बरोबर. स्ट्रेस, लाईफस्टाईल, ओल्ड एज, ओल्ड नाही, लेट एज. लेट एज. पण मेडिकल कारणं जी आहेत त्याच्यामध्ये हे सगळं येतं. मग हार्मोन इम्बॅलन्सेस, ओके. PCOS, थायरॉईड रिलेटेड पण आहेत कारणं, पिच्युटरी रिलेटेड आहेत, ट्युबरक्युलोसिस असतो, मेल्समध्ये काही एक व्हेरिकोसिल नावाचं आहे त्याच्यामुळे असतं. सो देर आर मेनी मेडिकल रिझन्स. अझूस्पर्मिया फेअरली कॉमन असतो. अझूस्पर्मिया म्हणजे तो व्यक्ती पुरुष आहे, त्याला इंटरकोर्सला काय प्रॉब्लेम येत नाही कॉयटसला, वीर्य व्यवस्थित येतं पण त्या वीर्यामध्ये स्पर्म नसतात म्हणजे पुरुष बीजच नसतं. ओके. दिस कंडिशन इज कॉल्ड अझूस्पर्मिया म्हणजे स्पर्म्स नाहीत, नॅचरली त्याला मुलं होणार नाहीत आणि याचं प्रमाण सिग्निफिकंट आहे. ओके. मोर दॅन 1% यू कॅन से. म्हणजे नाशिकमध्ये जर 5 लाख पुरुष असतील तर 5,000 लोक असे असतील, इतकं कॉमन आहे. तर हे बाय बर्थ असतं हे की बाय बर्थ असतं किंवा मग लहानपणी मम्स वगैरे सारखा आजार झाला, काही टेस्टिकलचा इन्फेक्शन्स झाली व्हायरल, तर असं होऊ शकतं. आणि ह्याच्यात काही कोणाचा दोष नाही, हे आधी कळायलाही काही मार्ग नाही. बरोबर. टेस्टिस जी असतात पुरुषांमध्ये ती 2 कामं करतात. एक तर हार्मोन तयार करतात टेस्टोस्टेरॉन नावाचं, जे की पुरुष हार्मोन आहे, आणि स्पर्म्स तयार करतात. तर ह्या लोकांमध्ये फक्त स्पर्म्स होत नाही, हार्मोन्स तयार होतात.
त्यामुळे तो अदरवाईज तो पुरुष असतो, तो मस्क्युलाईन ओके. असतो, दाढी मिशा असतात, बाकी सगळं तसंच असतं. काही मेडिकल कंडिशन्स असतात त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. हां, मग सिमेन अनालिसिस नावाची टेस्ट आहे. वीर्याची तपासणी केली की कळतं बरोबर. की स्पर्म्सची संख्या किती आहे, त्यांची मोटिलिटी म्हणजे हालचाल करण्याची क्षमता किती आहे. त्याच्यावरनं मग ते जर डिफेक्टिव्ह असेल तर त्याच्यासाठी काही ट्रीटमेंटही असते. काही याच्यात नसते, मग अशा वेळेला डोनर स्पर्म घ्यावा लागतो. ओके. मग स्पर्म बँक्स असतात, सिमेन बँक्स. जशी ब्लड बँक असते, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला ब्लड द्यायचं आहे, तर मग ब्लड बँकेत ब्लड असतं, ते देतो. तसं सिमेन बँक असते. एखाद्याकडे स्पर्म्स नाहीत तर त्याचा काही दोष नाही आहे. अशा वेळेला हेल्दी इन्फेक्शन नसलेल्या मेल्सचं सिमेन सेव्ह करून ठेवलेलं असतं ओके. आणि मग ते वापरून कन्सेप्शन म्हणजे केलं जातं. बरोबर. तर ह्या कन्व्हर्सेशनमधून मला असं वाटतंय की एक प्रॉपर वय असायला हवं प्रेग्नन्सीसाठी, कन्सीव्ह करण्यासाठी. मेडिकली स्त्रीचं, मुलीचं म्हणजे आईचं वय आम्ही असं म्हणतो की इट शुड बी फर्स्ट चाइल्ड ॲटलिस्ट शुड बी बिफोर 30. 30 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा आम्ही म्हणत असू की फॅमिली कंप्लीट व्हायला पाहिजे, आईचं वय 30 व्हायच्या आत. आता तर ते फार अनलाइकली आहे. पण ॲटलिस्ट फर्स्ट चाइल्ड शुड बी बिफोर. बिफोर 30. आणि लग्नानंतर 2 वर्षांनी होईल असं जर गृहीत धरलं आपण, तर मुलींनी लग्न निदान 25-26ला केलं पाहिजे. मला विचाराल तर आणखी लवकर केलं तरी काही बिघडत काही नाही. हरकत नाही. आपण आता प्रेग्नन्सीच्या टॉपिककडे येऊ. आता सपोज एखाद्या महिलेला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली आहे, तर तिने कशी काळजी घ्यायला पाहिजे? काय गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे आणि काय गोष्टी तिने केल्याच पाहिजे? नाही, नाही. असं हे आता खूपच ब्रॉड झालं हे. असं स्पेसिफिक एक-एक गोष्ट सांगणं इज व्हेरी डिफिकल्ट. मघा बोलता तुम्ही म्हणले की प्रेग्नन्सी हा फार महत्त्वाचा विषय असतो. फार फोकस त्या मुलीवर असतो. तर हे हल्ली आम्ही खूप बघतो. म्हणजे ती मुलगी प्रेग्नंट राहिली की तिचं स्वतःवर, तिच्या नवऱ्याचं, तिच्या जवळच्या नातेवाईकांचं, तिच्या मित्रमैत्रिणींचं आणि समाजाचं इतका फोकस तिच्यावर असतो की इट कॉजेस लॉट ऑफ अँझायटी. आणि आधी तर ते असं दाखवलं जातं की हिला स्पेशल ट्रीटमेंट मिळते, पण नंतर इट बिकम्स अ बर्डन. म्हणजे तू काय खा, तू कसे कपडे घाल, तू काय विचार कर, तू कुठलं गाणं ऐक, तू काय वाटेल ते. म्हणजे तिला फ्रीडम किंवा मोकळेपणा नाहीच राहत. म्हणजे इतकं जास्त फोकस केलं जातं आणि इतकी माहिती बॉम्बार्ड होते तिच्यावर इतक्या ठिकाणून की शी इज ऑलवेज कन्फ्युज्ड. दुसरं असं की तिला एक छोटासा गिल्ट असतो की कोणतरी म्हणतं, "अरे तू हे केलंच नाही का? हे तर करायचं असतं. अच्छा तू हे खाल्लंच नाही का? तुला हे माहीतच नाही का?" सो एव्हरीवन विल ट्राय टू से समथिंग न्यू. आणि मग तिच्यात एक भीती निर्माण होते, मी हो. कुठेतरी चुकली का? हां. सो हा गिल्ट, फिअर, अँक्झायटी ती कम्फर्टेबल राहतच नाही. बरं भेटणारा माणूस तिला "अरे तू छान आहेस, वाह! वाह! छान" वगैरे असं नाहीच. "मी परवा हे वाचलं, मी तुला हे फॉरवर्ड करते, मी तुला ते सांगते." काहीतरी रील्स येत असतात, इंटरनेटवर माहिती घ्या, उरलं-सुरलं डॉक्टरने दिलेली औषधं नेटवर टाकून बघा. तो प्रेग्नन्सी हा आजार नाही. बरोबर. प्रेग्नन्सी हा स्त्रीच्या आयुष्यक्रमातला नॅचरल भाग आहे. एक सुंदर क्षण असतो. हजारो वर्षांपासनं लाखो बायकांना मुलं झाली आहेत. बरोबर. आपल्याला होतं म्हणजे फार काही ग्रेट जगावेगळं असं काही होत नाही. हं. तुम्ही काही वेगळं केल्याने तुम्ही अत्यंत ग्रेट आणि तेजस्वी आणि काहीच्या काही भारी असं बाळ जन्माला घालत नसता. बरोबर. आई वडील असतात तसं बाळ असतं. आपण स्वतः काही फार ग्रेट नसतो. आपले आई वडील तसे आपण, तर आपण तसे आपलं बाळ. बिलकुल. त्यामुळे हे जे हल्ली झालंय की असं खा अन् तसं कर, हा खूप प्रकार वाढल्यामुळे अँक्झायटी वाढली. आणि त्या अँक्झायटीमुळे आम्ही बघतो की ती मुलगी साधं यार प्रेग्नन्सी आहे, सगळ्यांना राहते, एन्जॉय कर. डॉक्टरकडे जाऊन एवढं बघ की काही प्रॉब्लेम नाही, काही कॉम्प्लिकेशन नाही. आता आम्ही बरोबर. गायनेकॉलॉजिस्ट तरी काय करतो, पेशंट येते, बाळ त्याचंच वाढत असतं. आम्ही करत काहीच नाही. फक्त आम्ही ट्रेंड आहोत की काही कॉम्प्लिकेशन किंवा काही डिसीज असेल ॲडिशनल तर तो आम्ही लवकर डिटेक्ट करू शकतो. सो माझं काम काय आहे की हिला प्रॉब्लेम नाही एवढं बघायचं. बाकी मी काय करतोय? बाकी बाळ त्याचंच वाढतंय. प्रेग्नन्सीत ना तर काही औषधं घ्यायला लागतात, ना वेगळं काही करायला लागतं. फक्त काही कमी असली तर ती हां, आता आपल्याकडच्या जवळ-जवळ सगळ्या 100% बायका ॲनिमिक असतात. त्यामुळे आयर्न सप्लिमेंट द्यायचं. तो गव्हर्नमेंटचंच डायरेक्टिव्ह आहे, की प्रत्येक प्रेग्नंट
स्त्रीला 180 गोळ्या आयर्नच्या मिळाल्या पाहिजेत प्रेग्नन्सी, असे सरकारचे डायरेक्टिव्ह आहेत. आशा वर्करला शिकवलेलं आहे, त्या घरी घरी जाऊन देतात, अगदी आदिवासी पाड्यांवर. सेम विथ कॅल्शियम. आपल्याकडे कॅल्शियमची कमी असते, नंतर ती बाई वर्षभर बाळाला पाजणार असते, तिला कॅल्शियमची खूप गरज आहे, सो तिने कॅल्शियमची गोळी खावी. काहींमध्ये काय मल्टीव्हिटॅमिनची कमी असेल त्यांनी ते खावं. बाय द वे, व्हिटॅमिन ए प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने चालत नाही. लोकांना वाटतं व्हिटॅमिन आहे तर सेफ असेल, पण ए व्हिटॅमिन हे टाळलं पाहिजे, त्याच्याने व्यंग होतं बाळ. ओके. फर्स्ट 3 मंथ्स. पण बाकी मल्टीव्हिटॅमिन देऊ शकतात. आपल्याकडे मालनरिश्ड असतात, बायकांचा आहार चांगला नाही, येस. व्हेजिटेरियन असतात बरेचदा, प्रोटीन्स मिळत नाहीत. आपला समाज असा आहे की ती आधी पोराला खाऊ घालेल, नवऱ्याला खाऊ घालेल, उरलं सुरलं स्वतः खाईल. सो शी इज युजली मालनरिश्ड. म्हणून मग प्रोटीन पावडर, ॲक्च्युली प्रोटीन पावडरची गरज नाही. तुम्ही उसळ खाल्ली, पनीर खाल्लं आणि हे खाल्लं तर. पण हे बोलणं सोपं आहे, बऱ्याच घरांमध्ये मिळत नाही. नाही मिळत. तिने सांगितलं तरी तिला, मग या निमित्ताने डॉक्टरनी लिहून दिलं तर निदान 2 चमचे 15-20 ग्रॅम प्रोटीन तरी तिच्या पोटात जाईल. ती प्रोटीन पावडर घेण्याच्या निमित्ताने ग्लासभर दूध तिला मिळेल. बरोबर. सो अशासारखं हे इव्हॉल्व्ह होत गेलं की म्हटलं तर गरज नाही आहे, पण तरी लिहून द्यावं. आम्हीसुद्धा साधारण अंदाज घेतो आणि असं वाटलं तर त्या पेशंटला प्रोटीन पावडर लिहून देतो. सगळ्यांना देत नाही. जे आहारामध्ये काही हल्ली खूप सजग असतात, मी अगदी मोजून मापून आणि अगदी व्यवस्थित खाणार आहे, तसं खात असेल तर मग काही गरज नाही. आहारामध्ये एक चौरस आहार पाहिजे. आपला मराठी आहार उत्कृष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. वरण भात भाजी पोळी, कोशिंबीर, थालीपीठ, सॅलड, उसळी, हे जर असेल तर सगळे घटक पुरेशा प्रमाणात मिळतात. दूध दही याच्यामध्ये कॅल्शियम मिळतं, प्रोटीन्स मिळतात. राईट. तो आहारामध्ये हा भाग झाला. असं स्पेसिफिक काय करावं असं काही नसतं, तुम्ही तुमचं नॉर्मल आयुष्य जगावं. बरोबर. हां, प्रेग्नन्सी हा आजार नाही, हे पहिलं लक्षात घ्या. प्रेग्नन्सी इज अ नॅचरल स्टेट इन द लाईफ जर्नी ऑफ अ वुमन. प्रत्येक मंथ एन्जॉय केला पाहिजे. हां, बरोबर. प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम्स असतात, एन्जॉय करायला जमेलच असं नाही. पहिल्या 3 महिन्यात खूप उलट्या होतात, हां. मधले 3 महिने रिलेटिव्हली छान असतात, शेवटच्या 3 महिन्यात अवघडले पण असतं. म्हणजे ते एवढं पोटाला 5 किलो वजन हां. आहे, बॅक पेन असतं थोडंसं. आणि प्रत्येक लेडीला वेगवेगळा त्रास होत प्रत्येक असतो. लेडीला वेगळं. हां, हे एक फार महत्त्वाचं आहे की सर्वजण सारखे नसतात. एका पेशंटला किंवा एका स्त्रीला एक सल्ला दिला म्हणजे बाकी सगळ्यांनी तो फॉलो केला पाहिजे असं नाही. बरोबर. ते बायकांची एक टेंडन्सी असते, अरे मला तर सांगितलं तू रेस्ट घे आणि तू असं कर, मग तू कसं नाही, तुला कसं नाही सांगितलं. तर बरोबर. असं सारखं नसतं. प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी आहे. एवढंच नाही तर एकाच व्यक्तीच्या 2 प्रेग्नन्सी पण पूर्ण वेगळ्या. वेगळ्या हो. असतात. म्हणजे बरोबर. एखाद्या प्रेग्नन्सीत तिला प्रचंड उलट्या होतात, ॲडमिट करायची वेळ येते, आणि एखाद्याच्यात एकही होत नाही. हा बरोबर. स्पेक्ट्रम आहे 0 to 100. कुठेतरी तुम्ही बसता याच्यामध्ये, सगळं नॉर्मल. प्रेग्नन्सीमध्ये कॉन्शियस होणं महत्वाचं आहे, पण ओव्हर कॉन्शियसनेस नाही पाहिजे. हां, हां. तिच्यावर बंबार्डिंग की तू हेच कर, तू तेच खाऊ नको, तू तेच सो कर. प्रेग्नन्सी इज अ स्पेशल स्टेट. तेव्हा तिच्याकडे खूप काळजी घेतली पाहिजे. कुठलंही तिला शारीरिक मानसिक ट्रॉमा होणार नाही हे बघितलं पाहिजे. ती कम्फर्टेबल राहील हे बघितलं पाहिजे. वेळच्या वेळी तपासण्या केल्या पाहिजेत. आता आपल्याकडे सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट अशा उपलब्ध आहेत की काहीही प्रॉब्लेम आपण आधी डिटेक्ट करू शकतो किंवा प्रेडिक्ट करू शकतो कधी कधी. ते वेळच्या वेळी केलं पाहिजे. सो वेळच्या वेळी डॉक्टरांकडे व्हिजिट. गव्हर्नमेंटसुद्धा सांगतं की कमीत कमी 5 व्हिजिट, धनुर्वाताची 2 इंजेक्शनं, आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या, 4 सोनोग्राफी, हे सगळं केलं पाहिजे. तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिला काहीही त्रास झाला तर तो इमिजिएटली तो ॲड्रेस केला पाहिजे आणि दुरुस्त केला पाहिजे. बरोबर. पण म्हणून प्रत्येक वेळेला सारखं तिला फोकस करून तिची अँझायटी वाढेल असं काही करायला नाही. आणि खूप लोक असेही बघण्यात आले की प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली की डायटिशियनकडे जातात, प्रॉपर एक डाएट चार्टही लिहून आणतात आणि तो फॉलो करतात. सो हे खूप कॉमन आहे. पण त्या महिलेला ते काही आवडतच हां, नसतं. आणि गायनेकॉलॉजिस्टकडे डायटिशियन असतात आणि ते आपण ॲडवाईज करतात. आहे ही चांगली कन्सेप्ट, तसं पाहिलं तर अगदी मोजून मापून. पण हे आपण रोजच्या आयुष्यात किती शक्य आहे? नाही होत ते पॉसिबल. कधी प्रेग्नन्सीमध्ये काही खायची इच्छा असते, कधी काही आवडतही नाही. हां, बरेचदा व्हिम्स असतात. आवडत नाही म्हणजे अमुक वासाचं आवडत नाही, तमुक कलरचं आवडत नाही. होतं, खूपदा होतं. आणि
बरेचदा असं होतं, म्हणजे ती म्हणते की नाही नाही मला गुलाबजाम खायचा, आणि गुलाबजाम समोर आला की तिला बघायला पण नको वाटतं. नको वाट मग तो नवरा फोर्स करतो, मग हिला उलटी होते, आणि असं ते सगळं असतं. सो आणि हे ती मुद्दाम करत नसते. ते आतून होतं. त्यामुळे तिला जसं कम्फर्टेबल, बेसिक माझ्या मते डाएटमध्ये ना बेसिक प्रिन्सिपल्स फॉलो केली पाहिजे, बरोबर. है ना. म्हणजे कॅलरीज नॉर्मल ॲक्टिव्ह स्त्रीला 2000 कॅलरी लागतात, प्रेग्नन्सीमध्ये 2300 कॅलरी लागतात. सो 15-20% एक्स्ट्रा कॅलरीज पोटात जातील, हे बघितलं. जाते. ठीक आहे. बरोबर. एक दुसरं म्हणजे कधी खावं, तर जर रात्री उशिरा खाल्लं, प्रेग्नन्सीमध्ये काय असतं, पोटाची आतड्याची मोटिलिटी म्हणजे हालचाल क्षमता कमी झालेली असते, त्यामुळे अन्न पुढे लवकर सरकत नाही. नाही सर. एक गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम असतो, म्हणजे आपण जे अन्न खातो स्टमक एम्प्टी व्हायला 6 तास लागतात, प्रेग्नन्सीमध्ये 8 ते 10 तास लागतात. मग आता हिने जर उशिरा खाल्लं रात्री 9 वाजता आणि 10-10:30-11ला झोपली, तर ते उलटं येईल, कारण ते खाली गेलेलं नाही अजून. मग तिला ॲसिडिटी होईल, मग आंबट ढेकर येतील. सो प्रेग्नन्सीमध्ये रात्री उशिरा खाऊ नये. डिनर जे मेन मील्स आहे ते 8 वाजताच्या आत करावं, म्हणजे 3-4 तास मिळतात, तेवढ्या वेळात थोडं पुढे जाईल. बरोबर. आणखी असं असतं की नंतर बेबी वरपर्यंत आलं की स्टमकची कपॅसिटी कमी होते. कमी होते. शिवाय एरवीसुद्धा तिला असं फिलिंग असतं की पोट जास्त भरलं आहे, फुगलेलं आहे, गच्च वाटतं. मग काय करायचं, तर आपण दिवसातनं 2दा जेवतो, त्याच्याऐवजी अर्धा करून 4दा जेवायचं. 4दा जेवण. सो ही जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ना, की आपल्याला थोड्या एक्स्ट्रा कॅलरीज पाहिजेत. राईट. फ्रिक्वेंट मील्स अँड स्मॉल मील्स. रात्रीचं जेवण लवकर करणे. खूप तिखट मसाल्याचं न खाणे, कारण ॲसिडिटी आधीच जास्त शक्यता आहे ती आणखी वाढेल. बरोबर. प्रोटीन्स जास्त खाणे. ह्याचं कारण बेबी तयार होताना बेबीची मसल्स तयार होणार आहेत, हाडं बाकी गोष्टी तयार होणार आहेत. प्रोटीन इज द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ अवर बॉडी. सो हाय प्रोटीन खाणे, एस्पेशली व्हेजिटेरियन लोकांनी याचं लक्ष ठेवणे. सो हाय प्रोटीन, हाय कार्बोहायड्रेट, स्मॉल अँड फ्रिक्वेंट फीड्स, क्लीन फूड. बाहेरचं खाऊ नका असं आम्ही नेहमी सांगतो. याचं कारण बाहेर रॉ मटेरियल कसं वापरलं आहे आपल्याला माहीत नसतं. चांगलंही असेल किंवा नसेलही, बनवणाऱ्या माणसाचे हात स्वच्छ आहेत का नाही माहीत नाही. बरोबर. सो इन्फेक्शन घेऊन येऊ नका, कारण मग औषध द्यायला प्रॉब्लेम येतात. तो गॅस्ट्रो बसला म्हणजे आतड्याचं इन्फेक्शन झालं तर अँटीबायोटिक कुठलं द्यायचं हा प्रश्न पडतो. त्यापेक्षा ऊस देऊ नका. गंमत अशी आहे की प्रेग्नन्सीत चटपटीत खावं असं वाटतं, तिखट खावं असं वाटतं, आणि बाहेरचं खावं असं वाटतं. मग अशा वेळेला आम्ही सांगतो की याच्यावर एक उपाय आहे की तुमच्या बहिणीला किंवा मैत्रिणीला सांगा, तुला पाणीपुरी खायची आहे ना, तिच्या घरी जाऊन खा. बरोबर. बाहेरचं छान ऑप्शन आहे. सो आपल्याला स्वतः बनवलं की मळमळ होते किंवा आवडत नाही. सो अशा वेळेला एकमेकींच्या इथे जाऊन असं करावं. सो दॅट ॲटलिस्ट यू आर शुअर की रॉ मटेरियल चांगलं आहे, चांगलं आहे, आपण हायजेनिक खातोय. आणि प्रेग्नन्सीमध्ये खूप कमी मेडिसिन्स आपण कशाला घ्यावी ना, म्हणजे अवॉइड करावी कधी पण. सेफ मेडिसिन्स आहेत असं काही नाही आहे, पण तरी अवॉइड केलेलं बरं आहे. आणखी प्रेग्नन्सीमध्ये पाणी खूप प्यायला पाहिजे, म्हणजे मग युरिनरी कंप्लेंट्स कमी होतात. पाण्याची रिक्वायरमेंट पण जास्त असते, कारण पर्स्पिरेशन जरा जास्त होत असतं. सो ह्या बेसिक प्रिन्सिपल पाहिजेत. बाकी मग तुम्ही काही पण खा ना, सगळं आपलं इंडियन आहार एकदम. त्याच्यातही मराठी आहार तर अतिशय चांगला आहे, परिपूर्ण आहार आहे. परिपूर्ण. कुणी पण इंटरनेटवर चौरस आहार किंवा फूड पिरॅमिड बघायचा आणि त्याप्रमाणे खायचं. फळं खा, सगळी फळं चालतात. आपल्याकडे पारंपरिक पपई खाऊ नका असं सांगितलं जातं. बरेच लोक पाईनॅपल आणि आंबा खाऊ नका असं सांगतात. पाईनॅपल आंबा खाल्ल्याने काही होत नाही. हा खूप मोठा मिथ आहे. खूप मोठा मिथ आहे. पपई पण ॲक्च्युली पपईच्या बिया पहिल्या 2 महिन्यात खूप जास्त प्रमाणात खाऊ नयेत, एवढंच आहे. आता बिया वगैरे कोणी असंही खात नाही. पपई खाऊन काही होत नाही. प्रॉब्लेम काय येतो की इतर कारणांनी जरी त्रास झाला ना आणि तिने पपई खाल्ली ना, तर मग ते सगळेजण एकदम तिच्या उरावर बसल्यानंतर तू ते पपई खाल्ली ना म्हणून झालं. बरोबर. त्यामुळे ॲडवाईस असा असतो आमचा की नको खाऊ, काय फरक पडतो यार, 3 महिने नको खाऊ. पण पपईने पण काय होत नाही. पपईच्या बिया या पूर्वीच्या काळी ॲबॉर्टिफिशियंट म्हणायचे त्याला, पण असं काही प्रूव्हन नाही आहे. आता आपण डिलिव्हरीबद्दल थोडी चर्चा करूया. नॉर्मल डिलिव्हरी व्हर्सेस सी सेक्शन हे कशावर डिपेंड करतं? प्रेग्नन्सीमध्ये आहाराबरोबर व्यायामाबद्दल थोडंसं बोलता येईल आणखी. यस, बरोबर.
म्हणजे आता तुम्ही डिलिव्हरी की सी सेक्शन म्हणलं त्याच्यावरनं, कारण हल्ली ना नेटल योगा आणि योगा फॉर नॉर्मल डिलिव्हरी हे अतिशय मोठं फॅड आहे आणि ते मार्केटिंग गिमिक आहे आणि हे याच्यामध्ये काही तथ्य नाही. तर हे खूप बोल्ड स्टेटमेंट झालं आणि खूपच लोकांना आवडणार नाही असं हे झालं. पण असं काही फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही की विच विल गॅरंटी नॉर्मल डिलिव्हरी. आता अगदी बोलायचं तर आपण नॉर्मल डिलिव्हरी हा शब्द चुकीचा आहे. त्याला आपण व्हॅजायनल डिलिव्हरी म्हणलं पाहिजे. जेव्हा आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो तेव्हा सिझेरियनला आपण ॲबनॉर्मल डिलिव्हरी म्हणतो. तसं नाही आहे ते. सो इट इज आयदर व्हॅजायनल डिलिव्हरी ऑर ॲबडॉमिनल डिलिव्हरी. राईट. डिलिव्हरीमध्ये मदर आणि बेबी दोघं इन्व्हॉल्ड आहेत. सो फक्त बेबी व्हॅजायनली काढणे याच्यात फार ग्रेट नाही आहे काही. तसं होताना जर बेबीला काही इजा झाली, बेबी मतिमंद निघालं किंवा आईला काही इजा झाली संडासच्या जागी, लघवीच्या जागी, तर काय काय मिळवलं? सो नॉर्मल डिलिव्हरी करणं म्हणजे काहीतरी सुपर ग्रेट असं नाही. आपल्याला सेफ मदर, सेफ बेबी आणि मग शक्यतो व्हॅजायनल डिलिव्हरी असा आपला विचार करण्याची पद्धत पाहिजे. बरेचदा पेशंट येतात, ते म्हणतात नाही नाही आम्हाला कसंही करून व्हॅजायनलच म्हणजे नॉर्मलच डिलिव्हरी पाहिजे. ह्याच्यात काही अर्थ नाही आहे. आम्हाला सेफ बेबी पाहिजे, सेफ मदर पाहिजे आणि शक्यतो व्हॅजायनल डिलिव्हरी. ते मेडिकल कंडिशनवर डिपेंड. दुसरं असं की त्या आजी लोक सांगतात किंवा आया आता हल्ली नाही, आया पण यंग असतात म्हणजे त्या मुलीची आई, पण आजी लोक सांगतात की आमच्या वेळी नव्हतं सीझर आणि मग आमचं नाही का झालं. आता 30 आता 2025-26 चालू आहे, 35 वर्षापूर्वीचा डेटा जर तुम्ही बघितला तर मॅटर्नल मॉर्टॅलिटी ही 1,00,000च्या मागे 400 एवढी होती. बरोबर. माता मृत्यूचं प्रमाण 1,00,000 डिलिव्हरीजच्या मागे 400 बायका मरायच्या. राईट. जे की प्रमाण अमेरिकेत 20 होतं, जपानमध्ये 8 होतं, युरोपमध्ये 7 होतं, आपल्याकडे 400 होतं. खूप मोठा नंबर आहे. श्रीलंकेत 30 होतं. आज भारतात हे प्रमाण 70वर आलं आहे. महाराष्ट्रात 60 आहे, केरळमध्ये 20 आहे. एज्युकेशन, लिटरसी. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान यांना एक कॉमन शब्द आहे बिमारू स्टेट्स. बरोबर. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान. राजस्थान, उत्तर प्रदेश. बिमारू असा एक वाईट शब्द आहे तो, पण हे जे पॉप्युलेशन आहे इथं इलिटरसी खूप आहे, गरिबी खूप आहे राईट. आणि इथं मॅटर्नल मॉर्टॅलिटी फार हाय आहे. हम्म. सो पूर्वीच्या काळी व्हॅजायनल डिलिव्हरी होत असत, पण बायका किती मरायच्या? त्याच्या मागे तेवढे प्रॉब्लेम्स मग इतक्या की आपल्याकडे डिलिव्हरी हा स्त्रीचा पुनर्जन्म आहे असं म्हणायचे लोक, येस. है ना. सो पूर्वी होत होतं ह्याला काही अर्थ नाही आहे. आज खूप सेफ्टी वाढली आहे. आज आपण मदर्स डेथ आपण ॲक्सेप्टच करू शकत नाही, इतकं प्रमाण कमी झालं. आणि टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर झालाच पाहिजे. आणि वापर मग त्याचं परिणाम दिसतात ना. आणि दिसतायत. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट नावाचा प्रकार असतो की 1 वर्षाच्या आतील किती मुलं दगावतात. 1000मध्ये 200 होता. इमॅजिन, दर 10 बाळातली 2 बाळं मरायची. तुम्ही तुमच्या आजींना विचारून बघा, तुला किती भावंड? ती म्हणाला 10 झाले, त्यातले 4 राहिले, त्यातले 7 राहिले. कोणाच्याही आजीला विचारून बघा. बरोबर. कॉमन होतं. कॉमन. आता आपण ऐकतो का असं? आता नाही. सो ज्या मेडिकल फॅसिलिटीज आल्या त्याच्याने निश्चितच आयुष्यमान जसं सुधारलं आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी इन 1947 वॉज 40. काही लोक 37 म्हणतात, काही 45 म्हणतात, पण ॲव्हरेज माणसाचं भारतातल्या आयुष्यमान हे 50च्या आत होतं. आज ते आपलं 72-73 आहे. बरोबर. सो वैद्यकीय प्रगतीचा माणसाला फायदा झालाच आहे. पूर्वीच्या काळी 60 वर्षाचा माणूस म्हातारा वाटत असे, आज नाही वाटत. आज नाही वाटत. बरोबर. तर हे जे आहे हे लोक लक्षात घेत नाहीत. हम्म. तो आपला फोकस कुठे पाहिजे की आम्हाला सुरक्षित बेबी पाहिजे, आम्हाला सुरक्षित आई पाहिजे आणि शक्य झालं तर व्हॅजायनल डिलिव्हरी पाहिजे. सो नुसतंच व्हॅजायनल डिलिव्हरी करणे, खालून बाळ काढणे याच्यात काही शौर्य नाही. काय काय रिस्क असतात तर कधी कधी बाळ मोठं असतं, कधी कधी बाळाच्या डोक्याची पोझिशन थोडीशी ऑड असली ना, आईच्या कमरेच्या हाडाचा डायमीटर आहे नाही लोएस्ट मिनिमम डायमीटर आहे 9.4 सेंटीमीटर बरोबर. किंवा 9.5 सेंटीमीटर आणि बेबीचा जो मिनिमम डायमीटर म्हणतो आम्ही बायोपॅरामीटर
तो 9.4 आहे, म्हणजे जस्ट बेबी त्याच्यात मावतं आणि तिथनं येतं. येतं. सो इट्स अ व्हेरी नॅरो थिंग. थोडं जरी बिघडलं तर ते बाळ खाली सरकत नाही. एक विशिष्ट वेळापेक्षा जास्त वेळ झाला तर बाळ गुदमरतं, श्वास घ्यायला त्रास होतं. बरोबर. मग ते बाळ शी करतं. मग बाळाने शी केली. आता कसं असतं, बाळ एका पाण्याच्या फुग्यात आहे. ते पाणी आहे, त्याच्यात बाळ आहे. तेच पाणी बाळ पितंय, तेच पाणी बाळाच्या नाकात आहे, त्याच्यातच बाळ शू करत आहे. असं ते पाणी आहे. आता बाळाने जर शी केली तर ते पाणी थिक होतं, हं. हिरवं मिक्स होणार सगळं. हे पाणी बाळाच्या नाकात जाणार. इथपर्यंत काही बिघडत नाही. नंतर असं होतं की बाळ जेव्हा बाहेर येतं आणि पहिला श्वास घेतं तेव्हा ती सगळी शी फुफ्फुसात जाऊन बसते, ती चिकट असते आणि मग ऑक्सिजन मिळत नाही बाळाला. मग बाळ कण्याला लागतं, मग बाळाला व्हेंटिलेटर लागतो. कधी कधी बाळ दगावतं. खूप रिस्की. त्यामुळे असं आहे की जर बाळाने शी केलेली असेल तर आम्ही फार वेळ थांबत नाही. तासाभरात डिलिव्हरी होण्यासारखी असेल तर थांबतो तासा 2 तासात, नाहीतर मग आम्ही सिझेरियन करतो. कारण मग जेवढा जास्त वेळ जाईल तेवढं जास्त जास्त ते लंग्समध्ये जाऊन बसेल आणि बाळाला श्वास घ्यायला त्रास होईल. त्रास होतो. बाळाने पहिल्या 10 मिनिटात चांगला श्वास घेतला नाही तर मेंदूवर परिणाम होऊ शकतो. मतिमंदत्व येऊ शकतं, कन्व्हल्जन्स येऊ शकतात. सो ही जी कारणं आहेत ही ऐनवेळची कारणं आहेत. हे आधी तुम्ही सांगूच शकत नाही. त्या स्त्रीला कळा सुरू होईपर्यंत तुम्हाला माहीत नाही की बाळाने शी केली आहे की नाही नाही. किंवा करणार आहे. ते लास्ट मोमेंटवरच डिसाईड होतं की नॉर्मल डिलिव्हरी होईल का सी सेक्शन होईल. तो बाळाचे ठोके कमी होणं हा एकदम लेट इव्हेंट असतो. म्हणजे बाळाचे ठोके कमी झाल्यावर तुम्हाला अर्धा तास तासभरही मिळत नाही कधी कधी बाळ बाहेर काढायला. बाळ दगावू शकतं. तो काही कंडिशन अशा असतात की जिथे तुम्हाला दिसतं की प्रोग्रेस होत नाही आहे, बाळाचं डोकं खाली सरकत नाही आहे किंवा गर्भाशयाचं तोंड पाहिजे तसं उघडत नाही आहे. 4 तास झाले, 8 तास झाले, 16 तास झाले, उघडत नाही आहे. अशा वेळेला अट्टहास करण्यात काही पॉईंट नाही. जोवर मदर ठीक आहे, बेबी ठीक आहे, आम्ही कधी कधी 1.5 दिवस पण थांबतो. प्रश्न तो नाही आहे. पण रिस्क वाटली किंवा होत नाही असं वाटलं तर थांबायला. थांबायला. आणखी एक मुद्दा असा आहे की काही कंडिशन्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये समजा प्लॅसेंटा असतो, म्हणजे बेबीच्या इथे नाळ असते. बरोबर. ही नाळ त्या प्लॅसेंटाला जोडलेली असते. प्लॅसेंटा ही अशी एक चकती असते. ही जर तुम्ही नाळ घेतली आणि ही चकती, तर ही त्या गर्भाशयावर असते आतून आणि त्यातनं एक्सचेंज होतोय. बेबीज ब्लड आणि मदर्स ब्लड कधी मिक्स होत नाही. हे युट्रस आहे, ही ती चकती आहे प्लॅसेंटा. त्याच्यात एक पातळ पापुद्रा आहे ज्यातनं ग्लुकोज जातोय, ऑक्सिजन जातोय, बाकी सगळ्या गोष्टी जातात. ओके. आणि हे दर मिनिटाला 70 वेळेला जात आहे. आपला हार्ट 70-80 वेळेला बीट करतं. प्रत्येक वेळेला आईकडनं फ्रेश ऑक्सिजन येतोय, तो इकडनं बाळाला जातोय, परत बाळाचा CO2 आईकडे जातोय. सो हा एक्सचेंज जो आहे मदर आणि बेबीचा, हा त्या प्लॅसेंटावर आहे. त्यामुळे या प्लॅसेंटाला प्रचंड रक्तपुरवठा आहे आईकडून. किती आहे तर मिनिटाला अर्धा लिटर एवढा रक्तपुरवठा आहे. कारण त्याच्यावर बाळाला सगळं ग्लुकोज बिकोज त्यातनं मिळतं आहे. ठीक आहे ना, बाळ तयार होतं बाळ. आता हा प्लॅसेंटा जर खाली असेल गर्भाशयाच्या तोंडाशी तर ही अतिशय सिरियस कंडिशन असते. हं, हं. कारण एवढा ब्लड सप्लाय आहे आणि थोड्या जरी कळा आल्या तर तिथनं खाली ब्लिडिंग सुरू होऊ शकतं आणि मग तो बाळाला रक्तपुरवठा होणार नाही. आणि मग तुम्हाला बेबी दगावू शकेल. म्हणून प्लॅसेंटा प्रिव्हिया किंवा गर्भाशयात प्लॅसेंटा खालच्या भागात असेल तर सीझर करावं लागतं. बरोबर. अशासारख्या काही कंडिशन्स आहेत, मेडिकल कंडिशन. म्हणजे बाळ पायाळू आहे. बाळ पायाळू असेल तर बॉडी सॉफ्ट असते, येऊन जाते. डोकं सगळ्यात मोठं आणि कडक आहे, ते अडकतं. मग डोकं काढायला 1 मिनिटाचा वेळ मिळतो, त्यापेक्षा जास्त मग बाळ गुदमरतं. बरोबर. सो 10तल्या 9 वेळेला येऊन जातं ते, पण एकदा येत नाही. 1 मिनिटापेक्षा जास्त झालं तर परत बाळ आयदर मतिमंद होणार किंवा मरणार. म्हणजे काय झालं, मग अशा वेळेला पायाळू असेल तर आम्ही नॉर्मल करतच नाही. एकाला होईल त्रास, पण ज्याला होईल तो किती भयानक होईल. सो आमच्या टेक्स्टबुकमध्ये पण लिहिलं आहे की पायाळू असेल तर नॉर्मल डिलिव्हरी करू नका. बाळ आडवं असेल नॉर्मल करू नका. सो अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यात तुम्हाला सिझेरियन करावंच लागतं. सो सम आर कॉल्ड ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स अँड सम आर कॉल्ड रिलेटिव्ह. किंवा तर पायाळू बाळ आहे, आडवं बाळ आहे, प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे, ते तुम्हाला पर्याय नसतो सिझेरियन. काही ठिकाणी तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करता येतं. म्हणजे उदाहरणार्थ आईच्या कमरेची जागा थोडीशी कमी आहे, नॅरो आहे. मग बाळाच्या हाडं ना अशी मोल्डेबल असतात. म्हणजे बाळाच्या कवटीची हाडं थोडी एकावर एक अशी ओव्हरलॅप होतात.
थोडं हेड कमी होतं आणि खाली येतं आणि व्हॅक्यूम किंवा फॉर्सेप्स लावून काढता येतं. कधी कधी फोर्स कमी पडतो, कळा चांगल्या येत नाहीत काही बायकांना, बरोबर. त्याच्यावर पण मग कळा येण्यासाठी इंजेक्शन देता येतात. सो अशासारख्या गोष्टी आहेत. सो खूप फॅक्टर आहेत. तो नुसतं आम्हाला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे किंवा कसंही करा आणि नॉर्मलच करा, हे असं ही कन्सेप्ट डोक्यातून काढायला ही इच्छा असणं समजू शकतो, पण आपलं फोकस त्याच्यावर असणं चांगलं नाही. चांगलं. जसं तुम्ही आधी बोलले प्रीनॅटल योगा हा कन्सेप्ट आहे, हां. तसा मार्केटमध्ये अजून एक कन्सेप्ट आहे गर्भसंस्कार. हां, तर योगाबद्दल थोडंसं परत मी बोलतो. हां. हल्ली खूपच हे फॅड आहे की आम्ही योगा करतो सर, आम्ही नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठीचे असं नसतं. मी आत्ता म्हणलं तसं बाळाला जर काय प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्ही किती योगा करून व्यायाम करून काय उपयोग. काय उपयोग? तो व्हॅजायनल डिलिव्हरी होण्यासाठी असे वेगळे व्यायाम नसतात. डकवॉक वगैरे करण्याची पद्धत आहे, स्क्वॅटिंग करण्याची पद्धत आहे, पण ते सुद्धा इझिली शक्य असेल आणि त्रास नसेल तर. 100% प्रूफ नाही. नाही 100% तर बिलकुलच नाही आहे, पण एरवीसुद्धा तुम्हाला इझिली शक्य असेल तर. म्हणजे आता कसं झालं की व्यायाम केला पाहिजे. मग काय व्यायाम केला पाहिजे? चालायला गेलं पाहिजे. किती चाललं पाहिजे? खूप लोक विचारतात किती चालू. असं इतराचं बघून आपण करायला लागलो. आता एक आपल्याकडे फुल मॅरेथॉन पळणाऱ्या बायका आहेत, 42 किलोमीटर. आपण जातो का पळायला? नाही. प्रत्येकाच्या मग कोणीतरी करतोय व्यायाम म्हणून आपण तो करायला गेलं तर आपल्याला अपाय होईल. प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी आहे. सो तुम्हाला व्यायाम करण्याची सवय असेल तर प्रेग्नन्सीत पण करा. प्रेग्नन्सीत 7व्या महिन्यात बायकांनी मॅरेथॉन पळल्याची उदाहरणं आहेत. आहेत. पण तिची कपॅसिटी होती, ती रोज रनिंग करणारी आहे. तुम्ही ते करायला नका जाऊ. सो आपली कपॅसिटी किती आहे हे ओळखा. दुसरं म्हणजे आपल्याला त्रास होत असेल तर थांबा. बरोबर. किती चालावं तर किती पण चालावं. अर्धा किलोमीटर चाला नाही तर 10 किलोमीटर चाला. तुमची कपॅसिटी बघा. आणि त्रास होणार नाही इतपत तुम्ही. तुम्हाला बॅक पेन होत आहे, तुम्हाला खाली प्रेशर वाटते, तरी तुम्ही बळजबरी चालताच आहे. दिस इज रॉंग. तो हालचाल करत राहा, घरातली सगळी कामं करा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. जनरली फॉरवर्ड बेंडिंग फार करू नये असं आम्ही सांगतो. फॉरवर्ड बेंडिंगनी ना पेन खूप दिवस टिकतं ते पेन. तो ते जास्त करू नये, एस्पेशली 7व्या-8व्या महिन्यात. तेव्हा थोडी एक्स्ट्रा काळजी घ्यायला पाहिजे. आणखी कुठलाही व्यायाम करताना इंजुरी होणार नाही हे बघितलं. स्प्रेन झाला, समजा बॅक स्प्रेन झाला, तुम्हाला धड एक्सरे काढता येत नाही, तुम्हाला धड मेडिसिन देता येत नाहीत, काहीच नाही. सो काळजी घेतली पाहिजे आपली कपॅसिटी बघून. आणि आता तुम्ही काय गर्भसंस्कार. विचारलं, हां राईट. गर्भसंस्कार हा एक फार मोठं फॅडच म्हणायला लागेल त्याला. ट्रेंड असं हल्ली आहे, खूप वाढलंय, ट्रेंड. ट्रेंड आहे आणि त्याला फार डिमांड आहे, त्याला फार मोठं मार्केट आहे. आधी फक्त मदरसाठी गर्भसंस्कार सुरुवातीला होतं. हां. आता फादर मदर पूर्ण फॅमिलीचंही गर्भसंस्कार होतंय. हो, हल्ली नवीन ट्रेंड असा आहे हां, की नवीन तो ट्रेंड. नवरा म्हणतो की वी आर प्रेग्नंट, आय एम हां. प्रेग्नंट नाही, असं हां. काहीतरी वेडेपणा हल्ली आपण बघतो. बिलकुल. सो तर फादरही गर्भसंस्कारला जातात. फॅमिलीचे सगळे लोक गर्भसंस्कार क्लासेस अटेंड करतात. तर याच्याबद्दल मला आता थोडं काय जाणून झालंय घ्यायचंय. की अगेन हे मार्केटिंग Scientific गिमिक आहे. connection आहे मी का सांगतो तुम्हाला, हे मार्केटिंग गिमिक आहे ओके. आणि याला डिमांड आहे, याला क्लायंट्स आहेत, म्हणून हे जास्त फोफावत आहे. यात पैसे पण खूप आहेत. म्हणजे मी कन्सल्टिंगला आलेल्या पेशंटला अर्धा तास तिला चांगल्या 4 सल्ले दिले आणि त्याची 400 रुपये फी घेतली. आणि मी जर गर्भसंस्कार क्लास चालवला आणि तासभर लेक्चर दिलं तर ती मला 5,000 रुपये पण द्यायला. बरोबर. सो याच्यात पैसा पण आहे, कॉमर्स आहे. आता गर्भसंस्कार म्हणजे काय? सो ते असं सांगतात की द्रौपदीनी अभिमन्यू पोटात असताना, बरं याला काही बेसिस काही नाही आहे, नो वन नोज, बरोबर. की त्यांनी पोटात असतानाच फक्त ऐकलं आणि पुढची 16 वर्ष ऐकलंच नव्हतं असं काही नाही. 5 वर्षाचा असतानाही त्यांनी परत ऐकलं असेल किंवा तो 10 वर्षाचा असताना आपल्याला प्रूफ ऐकलं कुठे? काहीच नाही ना. प्रूफ नाही. सो ही कुठली तरी पुराणातली एक कथा घ्यायची आणि आपण जे बोलू ते गर्भाला ऐकू येतं, समजतं आणि लक्षात राहतं 16 वर्ष. हे असलं काही नसतं. अच्छा. कान तयार होतो का? तर तयार होतो. 4व्या-5व्या महिन्यात कान तयार होतो. ओके. मेंदू तयार होतो का? तर होतो. बाळाला कानाने ऐकू येतं का? तर येतं, पण त्याला त्यातला फरक कळत नाही. म्हणजे त्याला ओम म्हणलं आणि शिवी दिली त्यातला फरक त्याला कळत नाही. बरोबर. हॉर्न वाजवला आणि फटाका फोडला, फरक कळत नाही.
याचं कारण असं आहे की कान आणि मेंदूला जोडणारी जी नस आहे, नर्व, ती तयार झालेलीच नाही. ही कधी होणार आहे? ही बाळ 3 वर्षाचं होईल तोपर्यंत हे डेव्हलप होणार आहे. बरोबर. त्याला मायलिनेशन म्हणतात, नर्वचं मायलिनेशन. सो नर्व मायलिनेशन कंटिन्यूज अप टू द 3rd इयर ऑफ लाईफ. नाही तर मग तुम्हाला पोटातलं सोडा, तुम्ही जन्माला आलेल्या बाळाशी बोला ना, त्याला काय समजतं? काहीच नाही समजत. तो फक्त काय समजतं? एक्सप्रेशन काहीच देत समजत असतो. नाही. एक्सप्रेशन पण काही देत नाही. त्याला जे वाटेल ते देतो तो. बरोबर. आपण सांगतो तो नाही. सो ते जे म्हणतात ना की बोला आणि मग ते बाळ हलेल, इट इज नॉट अ रिस्पॉन्स, इट इज अ रिॲक्शन. रिॲक्शन. फटाका वाजला तरी बाळ हलेल. बरोबर. त्याला तुम्ही मंत्र म्हणा आणि इंग्लिश गाणं ऐकवा, इट इज वन अँड द सेम. त्याचा अर्थ काहीच नाहीये. त्यांना तेवढी समजण्याची कॅपॅसिटी अजून डेव्हलपच नाही. हां, कारण कनेक्शनच नाहीये ना. ते जाऊ द्या ना, तुम्ही 2 वर्षाच्या बाळाला कॅल्क्युलस शिकवून दाखवा ना. त्याचा तर आता ते तर त्याच्यापेक्षा तर मोठंच बाळ आहे ना, मग का नाही येत त्याला? कारण ते अजून डेव्हलप होतोय ब्रेन. बरोबर. सो हा वेडेपणा आहे की तुम्ही त्याला शास्त्रीय संगीत खूप ऐकवा म्हणजे तो संगीतात मोठा होईल असं काही नाही. जन्माला आल्यावर शास्त्रीय संगीत ऐकवा, लहान असताना ऐकवा, 5 वर्षाचा असताना, तरी तो होईल मोठा. आणि बाळामध्ये जेनेटिक्स आपले आई वडिलांचेच गुण आई-वडिलांचेच असतात. येणार आहे. एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी बाळ अरे, जन्माला येतो. नाही, एखादं ते तर ते काय ते येणारच आहे. पण असं तुम्ही अमुक खाऊन गोरं होईल आणि तमुक खाऊन हे असं पण चालतं. हो मग आहे. आतापर्यंत आफ्रिकन लोक का नाही गोरे झाले? त्यांना काय केशर खाता येत नव्हतं का? बरोबर. का नाही गोरे झाले? जपानी लोक एवढे बुद्धिमान आहेत, त्यांनी उंच का नाही झाले हॉर्लिक्स खाऊन? हे सगळं खोटं आहे. ओके. संस्कारामध्ये सुद्धा ते काहीतरी ओमचा फोटो पोटासमोर धरा. मग एखादी बाई समजा एसटी मध्ये प्रवास करते आणि तिथे सिगरेटची जाहिरात आहे, मग सिगरेटचा परिणाम होईल का त्या बाळावर? असं थोडी आहे. हे नाही. वेडेपण आहे. 1 मिनिटाचा तो मंत्र म्हणून ते जर फार भारी होणार असेल तर दिवसभर शेजारी चालणारी कचा भांडणं ऐकून ते तर कसं होईल बाळ मग? बरोबर आहे. आपण 24 तास कसे वागत असतो? आपल्या बाजूला काय वातावरण असतं? तुम्ही रस्त्याने प्रवास करून बघा 1 तास, तुम्हाला इतका रोड रेज, इतका शिवीगाळ आणि इतकं हे दिसेल. मग काय परिणाम होत असेल त्या बाळावर? आणि तुम्ही अर्धा मिनिटं तो मंत्र म्हणून काय होणार आहे? असं काही नसतं. ओके. बेसिक प्रिन्सिपल असं आहे. बरं, ह्या लोकांनी काय केलं आहे, या गर्भसंस्कारांना सायंटिफिक बेसिस आहे असं दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये आहार, व्यायाम या गोष्टी ॲड केल्या. ऍड केल्या. बरोबर. सो गर्भसंस्काराचे कॉम्पोनंट्स काय असतात की आहार चांगला, तो तर पाहिजेच. व्यायाम पाहिजे, तो पण पाहिजे. प्रसन्न राहा, ते पण चांगलंच आहे. आनंदी राहा, चांगला विचार करा, हे पण चांगलंच आहे. आणि मंत्र म्हणा आणि हा फोटो ऐकवा आणि हे हा वेडेपणा आहे. लक्षात आलं? सो हे ना एक स्युडो सायन्स नावाची कन्सेप्ट आहे. ओके. म्हणजे मॅग्नेटोथेरपी नावाचा एक विचित्र प्रकार चालतो की मॅग्नेट लावतात. ते काय सांगतात, शरीरात रक्त आहे का? आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे का? आहे. हिमोग्लोबिनमध्ये हिम आहे का? आहे. हिम काय आहे? आयर्न आहे. मॅग्नेट आयर्नला आकर्षित करतं का? करतं. मग तुमच्या शरीरात जे हिम आहे त्याला हे मॅग्नेट करायला असं म्हणून. सो 5 गोष्टी त्यांनी करेक्ट सांगितल्या आणि 6वी संपूर्णपणे चुकीची, अशास्त्रीय आणि अपायकारक गोष्ट सांगितली. बरोबर. पण आत्तापर्यंत त्यांनी तुमचा विश्वास संपादन केला, त्यामुळे तुम्ही हा वेडेपणा पण ॲक्सेप्ट करता. करतात. बरोबर. असं मॅग्नेट लावून जर बरं झालं असतं तर सगळे दवाखाने बंद करा आणि मॅग्नेटचं उत्पादन वाढवा, बाकी काहीच करू नका. असं होत नाही. हम्म. सेम विथ गर्भसंस्कार चालतं की ते आहाराबद्दल सांगतात, ते चांगलं सांगतात. व्यायामाबद्दल सांगतात, ते चांगलं सांगतात. ते चांगला विचार ठेवा, घरच्यांनी काळजी. हे चांगली गोष्ट आहे की नवऱ्याला बोलवा, त्याला त्याची जाणीव. आपल्याकडे ना पुरुषप्रधान संस्कृतीत तो बरेचदा त्या स्त्रीकडे तेवढं लक्ष देत नाही. देत नाही. सो हे पण सांग की सासू सासऱ्यांना बोलवा, तिला थोडं स्पेशल ट्रीटमेंट द्या, तिची काळजी घ्या. इथपर्यंत ठीक आहे. पण हे जे फळाची अपेक्षा आहे ना, याच्याने तेजस्वी बाळ, हा वेडेपणा आहे. प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी आहे. तेजस्वी आहे. बरोबर. आणि जर एवढं भारी असतं तर आपल्याला रस्त्याने आपले असे लोक दिसले नसते. दिसले. आणि हाऊ कॅन यू क्वांटिफाय, म्हणजे गर्भसंस्कारामुळे चांगलं बाळ जन्माला आलं हे तुम्ही कसं ठरवणार? मग हे जर वर्गात पहिला येतो म्हणजे चांगला, तर मग वर्गात 50च्या 50 पोरं पहिली यायला लागतील. जर सगळ्या 50 बायकांनी केले संस्कार तर. आणि मग त्या पहिल्या नंबरलाही काही अर्थ राहणार नाही. अर्थ राहणार नाही. तर बरोबर. हे जे आहे हे शांतपणे विचार करून ह्या करण्याच्या गोष्टी आहेत की असं काहीही नसतं. त्या स्त्रीची एक्स्ट्रा काळजी घ्यायला हवी.
तिला शारीरिक मानसिक इजा होणार नाही हे बघायला हवं. बरोबर. तिचा आहार चांगला राहील हे बघायला हवं. तिला पुरेशी विश्रांती मिळेल हे बघायला हवं. त्याचबरोबर तिच्या कपॅसिटीनुसार तिला झेपेल असे तिने शारीरिक हालचाल आणि व्यायाम करावे. घरातलं बरोबर. वातावरण शक्यतो प्रसन्न असावं. हं, हं. आणि इतरांनी तिच्या ह्या प्रेग्नन्सीच्या प्रवासात आपापल्या परीने जमेल तसं सहभागी व्हावं, इतपतच ते पाहिजे. बरोबर. याच्या पुढे असं करून बाळ भारी वगैरे हा वेडेपणा आहे. हा सगळं खोटे आशा दाखवणं आहे. तर थोडा प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक विचार करायला हवा. हो. आणि हे असं याच्या मागे पळून आपलं नुकसान करून घेऊ नका. याचं कारण दुसरं असं आहे की मग त्या आईच्या एवढ्या एक्सपेक्टेशन वाढतात की माझं बाळ बॅडमिंटन खेळेल तर चॅम्पियन होईल, चित्र काढेल तर भारतात पहिला नंबर, ऑलराऊंडर होईल माझं. ऑलराऊंडर होईल. आणि मग महाराजच्या वेळेला जेव्हा जिजाबाई प्रेग्नंट होत्या, बरोबर. हां, आधीची 1-2 मुलं गेलेली होती, त्यामुळे जरा टेन्शन होतं. शहाजी महाराज मोहिमेवर होते. जिजाबाईंच्या भावाचा खून झालेला होता. जिजाबाईंच्या जाऊबाईला जेलमध्ये धरून ठेवलेलं होतं चांदवडला. ओके. जिजाबाईंना जागा नव्हती. प्रेग्नन्सीमध्ये घोड्यावरनं ह्या किल्ल्यावरनं त्या किल्ल्यावर फिरत होत्या. शेवटी शिवनेरीला गेल्या मामाकडे आणि तिथे डिलिव्हरी झाली आणि जन्माला शिवाजी महाराज आले. गेल्या 350 वर्षात असा माणूस जन्माला आला नाही महाराष्ट्रात. नाही आलं. कुठले गर्भसंस्कार आणि काय गर्भसंस्कार? त्या काळी हां? काही नव्हतं. आपल्याला तर ही आपल्या समोर घडलेली गोष्ट आहे. याचे तर पुरावे आहेत इतिहासात की जिजाबाईंना किती त्रास झाला आहे प्रेग्नन्सीत. म्हणजे त्यांनी जीव देण्याचा विचार केला असेल बरेचदा असं म्हणतात ह्या प्रेग्नन्सीत, की इतकं सगळीकडनं अडचणी, भाऊ, वडील, जाऊबाई, कोणीच नाही मदतीला. कोणाला जेलमध्ये टाकलं आहे, कोणाला धरलेलं आहे. अशी बाई घोड्यावर फिरतीये प्रेग्नंट अवस्थेत आणि जन्माला असा माणूस येतो तेजस्वी की गेल्या 300-350 वर्षात असं कोणी जन्माला आला नाही. नाही आलं. मग कुठला गर्भसंस्कार आहे? बरं, ट्विन्स घ्या बरं तुम्ही, जुळी मुलं घ्या, पोल्स अपार्ट, पूर्ण वेगळी जन्माला येतात. तिच्या तर मनातले विचार तेच आहे. तिने तर आहे. तीच प्रार्थना केली आहे. तिने तर जे काय सगळं एकच केलंय ना दोन्ही बाळांसाठी. बरोबर. मग कसे असे एकदम वेगळी वेगळी मुलं जन्माला येतात? एक पोलीस होतो आणि एक चोर होतो. त्यामुळे हे काही नाही आहे. एखादं कुठलं तरी उदाहरण देऊन त्याचं हे दाखवणं हे एक चुकीचं टॅबू आहे. क्रिएट केला आहे. हे अगेन दिस इज कॉमर्स. ओके. पैसे हां. म्हणजे मला असे लोक माहिती आहेत की गर्भसंस्काराच्या 2 दिवसाच्या वर्गाचे 40,000 आणि 50,000. हो, घेतात. आहेत. सो हा कॉमर्स आहे, याच्यामध्ये पैसे आहे असं मला वाटतं. अगेन दिस इज बोल्ड. काही लोक हर्ट होतील, काही लोकांना हे आवडणार पण नाही, काही लोकांना आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध वाटेल. याच्यात संस्कृतीचा काही संबंध नाही. पण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे आणि प्रॅक्टिकली बोललंच पाहिजे. जे हो, आहे अवेअरनेस हो. झालाच पाहिजे. जपानमध्ये गर्भसंस्कार नाही, अमेरिकेत गर्भसंस्कार नाहीत. तिथली शेकडो लोक मुलं- आहेत नोबेल विनर, Yes. शेकडो ऑलिम्पियन्स आहेत. मग आपल्याकडे का नाही? तो असं थोडी असतं. असं नसतं. विचार करण्यासारखी विचार करण्याची गोष्ट आहे. हे म्हणजे हे तेच आहे ना, केशर खा गोरं होईल किंवा काय नारळ पाणी प्या. नारळ पाणी पिण्या नावाचा तद्दन वेडेपणा चालतो आपल्याकडे. नारळ पाण्यात काहीही नाही. नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम असतं. बरोबर. नारळ पाण्याची 2 वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे ते स्टराईल असतं, अत्यंत निर्जंतुक आणि चांगलं असतं, कारण ते नारळ असतं. हां, त्यामुळे ते बिंदास प्यावं, त्याच्याने त्रास होत नाही. दुसरं म्हणजे त्याच्यात पोटॅशियम असतं. तो ज्याला आतड्याचे आजार आहेत, ज्याला आतड्याची सर्जरी झाली आहे, जो मॅरेथॉन पळतोय, म्हणजे एक्सेसिव्ह हे आहे, किंवा प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यात काही बायकांना खूप जास्त उलट्या होतात. बरोबर. अशा वेळेला पोटॅशियम कमी होतं. अशा वेळेला ते नारळ पाणी 1-2दा प्यायला त्याचा फायदा आहे. रोज पितात रतीब लावल्यासारखं, काही उपयोग नाही. 5 पैशाचा फायदा नाही त्याचा. बरोबर. 70-80 रुपये पाण्यात घालणं आहे. चवीला आवडत असेल जरूर प्या, पण तुम्हाला त्याच्याने फार त्याची भारी गरज होईल. आहे तर अजिबातच घ्या. नाही. गरज थोड्या लोकांना असते. मग ते तुम्ही इलेक्ट्रॉल जरी घेतलं तरी त्याच्यात तेवढं पोटॅशियम, सोडियम सगळं मिळणार आहे. मिळणार आहे. साधं बरोबर. तुम्ही आपण भारत सरकार सांगतं काय जुलाबहोती बाळराजा, मीठ, साखर, पाणी पाजा, है ना. सो मीठ म्हणजे काय? सोडियम आहे, क्लोराईड आहे, साखरमध्ये ग्लुकोज आहे. सो ते दिलं पाहिजे उलटी होणार आहे किंवा